येत्या 26 तारखेला महाशिवरात्र आहे आणि ह्या महाशिवरात्रीला असा एक उपाय केल्याने तुमच्या घरातील सुख समृद्धी आणि त्याचबरोबर तुमच्या दोघांमधील नातं जे एकजूट करायचं असेल किंवा काही त्याला तडे गेले असतील किंवा कोणत्याही पद्धतीने तुमचं पटत नसेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच त्या नीट होतील। त्याचबरोबर फायनान्शियल प्रॉब्लेम्स जर का असतील, आर्थिकरित्या तुम्हाला त्रास होत असेल तर नक्कीच हा एक उपाय तुमच्या बायकोच्या स्वरूपात किंवा तिच्या स्वरूपात ती गोष्ट जी आहे ती व्यवस्थित होताना तुम्हाला दिसेल। कारण हा मोठा दिवस माता पार्वती आणि भगवान शंकरांच्या दिवसासाठी खूप मोठा मानला जातो आणि हा त्यांच्या एकत्र होण्याचा दिवस आहे। त्यामुळे आपल्याही नात्यामध्ये जर का आपल्याला चांगल्या गोष्टी आणायच्या आहे, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, तर हा उपाय नक्की करा। महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, नवरा आणि बायकोला चांदीचे पैंजण आणायचे आहे, स्वतःच्या हाताने तिला घालायचे आहे। त्याने काय होणार, तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतू जे पैशाशी संदर्भात असतात त्यांचे बॅड इफेक्ट्स जे आहेत ते दूर होतील। त्याचबरोबर जशी तुमची लक्ष्मी घरात येईल, म्हणजे तुमची बायको जेव्हा घरात येईल त्या चांदीच्या पावलाने ती येईल, म्हणजेच माता लक्ष्मीचं ती आमंत्रण करेल आणि त्याचबरोबर शुक्र ग्रहाला ती बॅलन्स करेल। कारण शुक्र ग्रह हा वेल्थ, लक्झरी म्हणजे पैसा, अडका यासाठी मानला जातो। त्यामुळे तुम्ही तुमचं बायकोचं सन्मान आणि तिच्या मनातल्या गोष्टी जाणून घेतल्या आणि तिच्याशी नातं जर का व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यात, तुमच्या आर्थिक स्थैर्यता तुम्हाला नक्कीच दिसून येतील। करून बघा आणि मग मला सांगा।